कोकण पदवीधर मतदारसंघाचे बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मातोश्रीवर बैठक झाली त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानकडून पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील बेलपुरा या भागातील न्यू हायस्कूल मैदानात या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या पतंग महोत्सवात लहान मुलांना पतंग वाटण्यात आले। यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पतंग उडवत महोत्सवाला सुरुवात केली। नवनीत राणा यांनी उखाणा घेत शुभेच्छा दिल्या तर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या पतंगाच्या माध्यमातून त्यांना संदेश दिला। दरवर्षी आम्ही याच ठिकाणी येऊन पतंग महोत्सव सगळे जोडे बेलपुराचे लहान लहान मुलं असतात, शाळेची मुलं असतात, त्यांच्यासोबत आम्ही पतंगोत्सव साजरा करतो आणि खूप आनंद येते। कारण या मुलांच्या चेहऱ्यावर जर आपण स्माइल पाहिली तर अनएक्सपेक्टेडली जे स्माइल आहे, जे खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावर, कारण लोकप्रतिनिधी एवढे ग्राउंडवर येऊन त्यांच्यासोबत कधी मिसळत नाही। तर मग आम्ही कधी आमच्या जीवनात पाहिला नाही की लोकप्रतिनिधी कधी या पद्धतीने येऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करते। तर म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबत हे आनंद साजरा करत असतो। आणि आज मी या पतंग महोत्सवाच्या माध्यमातून मातोश्रीवर बसले उद्धव ठाकरेंना पतंगच्या माध्यमातून संदेश देत आहे की या पतंगच्या माध्यमातून तरी आपण मातोश्रीवर बसून किमान आता तरी हनुमान चालीसा वाचावी। जी परिस्थिती तुमची झालेली आहे त्या हनुमानजीचा विरोध करून आणि श्रीराम भगवंताचा जो तुम्ही विरोध केला त्यामुळं आज तुमच्या मातोश्रीवर अशा प्रकारची निराशा, तुमच्या पायाखालची वाळू, तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये अहंकार होता तो संपवण्याचं काम सच्च्या शिवसैनिकांना केलेलं आहे। येवला शहरात आजपासून सुरू झालेल्या पतंगोत्सवाला गालबोट लागलेला आहे। नायलॉन मांजाने एका तरुणाचा गळा कापला गेलाय। बाळासाहेब खेळकर याच्या हातावर जखमा झालेल्या आहेत। जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तरुण दुचाकीवरून जाताना बाभुळगाव रोडवर ही घटना घडलेली आहे। नायलॉन मांजाने तरुणाचा गळा कापला गेलाय, हातावर त्याच्या जखमा झालेल्या आहेत। रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उत्सवासाठी बंदी असताना देखील नायलॉन मांजाची विक्री जोरात असून त्या मांजामुळे अनेक दुर्घटना घडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत। औरंगाबादमध्ये ही अशीच काहीशी घटना घडली आहे। स्पर्धा परीक्षेचा पेपर घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेला। क्षणार्धात गळ्याभोवती गुंडाळल्या गेलेल्या नायलॉन मांजा पकडताना त्या तरुणाच्या डाव्या हाताची बोटं देखील खोलवर कापली गेली। सुदैवाने या तरुणाला वेळीच मदत मिळाली। त्याच्यावर रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। कोपरगाव शहरातील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे मोटरसायकलवरून जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एका पतंगाला असलेल्या मांजाने त्यांचा गळा चिरला गेलाय। सुदैवाने त्यांचे प्राण वाचलेत। नायलॉन मांजावर बंदी असून सुद्धा अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करतायत। तरी पोलीस प्रशासनाने या दुकानदारांचा कसून शोध घ्यायला हवा आणि त्यावर कडक कारवाई करायला हवी अशी मागणी होती।